हॅलो स्टुडंट्स, चला तर आज आपण फ्लावर मधला जो इसेन्शियल पार्ट असतो त्याच्यातला सेकंड महत्वाचा पार्ट, लास्ट लेक्चरला आपण फर्स्ट अँड्रोइसियम हा पार्ट पाहिलेला होता. सेकंड इसेन्शियल फ्लोरल पार्ट बघायचा आहे, तो म्हणजे गायनोइसियम. हा फुलामधला फिमेल सेक्स ऑर्गन आहे. याला म्हणायचं फिमेल सेक्स ऑर्गन ऑफ फ्लावर. काय म्हणायचं? फिमेल सेक्स ऑर्गन ऑफ फ्लावर. एमसीक्यू विचारला होतो. फिमेल सेक्स ऑर्गन ऑफ फ्लावर इज अ गायनोइसियम. याचं सिंगल युनिट असतं, बेसिक युनिट असतं. त्या बेसिक युनिटला म्हणायचं, बेसिक युनिट आहे, बेसिक युनिटला म्हणायचं कार्पेल किंवा पिस्टिल. काय म्हणायचं? कार्पेल किंवा पिस्टिल. आता हे जे बेसिक युनिट बघितलं, ह्या बेसिक युनिट मध्ये कार्पेल किंवा पिस्टिल मध्ये तीन महत्वाचे पार्ट असतात. सो इट इज मेड अप ऑफ स्टिग्मा, स्टाईल अँड ओव्हरी. या ओव्हरीमध्ये ओव्ह्यूल असतं, एक किंवा अनेक ओव्ह्यूल असतात. बघा, हा जो अप्पर पार्ट आहे याला म्हणायचं स्टिग्मा. सो दिस इज द स्टिग्मा. हा लॉंग थिन फिलामेंट आहे, याला म्हणायचं स्टाईल. काय म्हणायचं? स्टाईल. आणि याचा बेसल स्वलन पार्ट असतो, याला म्हणायचं ओव्हरी. आणि या ओव्हरीमध्ये एक किंवा अनेक ओव्ह्यूल्स असतात, वन ऑर मोर ओव्ह्यूल. अनेक असतील तर ओव्ह्यूल्स म्हणायचं. काय काय पार्ट आहेत बघा? स्टिग्मा, स्टाईल, ओव्हरी. आणि या ओव्हरीमध्ये काय असतं? ओव्ह्यूल असतं. आता हा स्टिग्मा एंटेरियर पार्ट आहे, सुरुवातीचा पार्ट आहे, याला काय म्हणायचं? एंटेरियर पार्ट. लोब्ड पार्ट असतो, हा त्याचा लोब आहे. सो एंटेरियर पार्ट आहे, लोब्ड पार्ट आहे. स्टिकी पार्ट असतो, याच्यावरती चिकट पदार्थ स्रवला जातो, स्टिकी सिक्रिशन असतं पोलन ग्रेनला रिसीव्ह करण्यासाठी. आणि हा रिसीव्ह करतो हवेतून आलेले, कीटकांच्या मार्फत आलेले किंवा कोणत्याही पॉलिनेटिंग एजंटने आणलेले पोलन ग्रेन्स हे रिसीव्ह करण्याचं काम असतं स्टिग्मा. टू रिसीव्ह दी पोलन ग्रेन्स इज द मेन फंक्शन ऑफ स्टिग्मा. ओके. सेकंड पार्ट आहे तो म्हणजे स्टाईल. ह्या स्टिग्मा पासून ओव्हरी पर्यंतचा हा जो लॉंग पार्ट आहे, थिन पार्ट असतो, फिलामेंटस पार्ट असतो, याला काय म्हणायचं? स्टाईल. स्टिग्मा पासून ओव्हरी पर्यंतचा हा काय करतो तर एक महत्वाचं पहिलं फंक्शन आहे. हा जो स्टिग्मा आणि ओव्हरी आहे, हा स्टिग्मा आणि ओव्हरीला कनेक्ट करण्याचं काम कोण करत असतो? स्टाईल. सो कनेक्ट ओव्हरी टू दी स्टिग्मा इज द मेन फंक्शन ऑफ स्टाईल. दुसरं एक महत्वाचं फंक्शन आहे, जेव्हा याच्यावरती पोलन ग्रेन पडतो, परागकण येऊन इथं पडतो, मायक्रोस्पोअर किंवा पोलन ग्रेन म्हणतो, तो पडल्यानंतर इथं जर्मिनेट होतो. आणि जर्मिनेट झाल्यानंतर त्याची एक पोलन ट्यूब तयार होते. ती पोलन ट्यूब इथून खाली येते. सो स्टाईलचं पहिलं फंक्शन काय बघितलं? ओव्हरी आणि स्टिग्मा याला जोडणे, कनेक्ट करणे हे पहिलं फंक्शन आहे. दुसरं फंक्शन काय आहे तर इथून आलेली पोलन ट्यूब असते, त्या पोलन ट्यूबला स्पेस द्यायचे, कारण ही पोलन ट्यूब ह्या स्टिग्मा पासून स्टाईल मधून ओव्हरीमध्ये येते आणि फायनली त्याला ओव्ह्यूल मध्ये जाऊन बस्ट व्हायचं. का बस्ट व्हायचंय? कारण त्या पोलन ट्यूब मधून येत असतात मेल गॅमेट्स, इथं ओव्ह्यूल मध्ये असतात फिमेल गॅमेट्स, आणि मेल फिमेल गॅमेट्सला एकत्र आणण्याचं काम हे पोलन ट्यूबचं असतं. आणि पोलन ट्यूबला खाली जाण्यासाठी जागा देणं, पास होण्यासाठी स्पेस देण्याचं काम कोणाचं आहे? स्टाईलचं. ओके. थर्ड इम्पॉर्टंट पार्ट आहे त्याचा म्हणजे ओव्हरी. हा बेसल पार्ट आहे, स्वलन पार्ट असतो. थॅलॅमसच्या वरच्या खालच्या बाजूला थॅलॅमस असतो, त्याच्या वरच्या बाजूला असतो. आणि या ओव्हरीमध्ये एक किंवा अनेक ओव्ह्यूल्स असतात. सो ओव्हरी इन्क्लुड्स वन ऑर मोर ओव्ह्यूल्स. आता जेव्हा इथं सुरुवातीला पॉलिनेशन होणार, पोलन ग्रेन इथं पडणार, त्याचं जर्मिनेशन होणार, नंतर पोलन ट्यूब खाली येणार, मेल आणि फिमेल गॅमेट एकत्र येणं, याला म्हटलं जातं फर्टिलायझेशन. काय म्हटलं जातं? फर्टिलायझेशन. हे कसं होणार आहे आपण नंतरच्या पार्टमध्ये डिटेल पाहणार आहे. तर
हे आले फर्टिलायझेशन झाल्यानंतर या ओव्हरीचं रूपांतर काय होतं, फ्रूट मध्ये होतं. सो ओव्हरी इज कन्व्हर्टेड इनटू फ्रूट आफ्टर फर्टिलायझेशन. Converted into fruit. Ovules are converted into seeds. So these ovules are converted into seeds. But when after fertilization झाल्यानंतर ओव्हरीचं रूपांतर फ्रूट मध्ये होत असतं, ओव्ह्यूलचं रूपांतर सीड्स मध्ये होत असतं. म्हणजे याचं फंक्शन आहे रिसीव्ह पोलन ग्रेन, याचं फंक्शन आहे अटॅचमेंट. कोणाकोणाला अटॅच करतं, स्टिग्मा अँड ओव्हरीला, आणि स्पेस फॉर पोलन ट्यूब, स्पेस फॉर पोलन ट्यूब. ओके, तर हे सिंगल बेसिक युनिट आहे. ह्या सिंगल बेसिक युनिटला म्हणायचं कार्पेल किंवा काय म्हणायचं, पिस्टिल. ओके, आता जर ही कार्पेल एकच असेल तर काय म्हणायचं, अनेक असतील तर काय म्हणायचं, हेही आपण बघणार आहे. सिंगल बेसिक युनिटचे पार्ट्स कळाले, स्टिग्मा, स्टाईल अँड ओव्हरी, त्याचे फंक्शनही आपण बघितले. आता समजा हे जे बेसिक युनिट आहे हे सिंगल आहे, वन कार्पेल आहे. जी कार्पेल आहे ही एक आहे, याला म्हणायचं मोनोकार्पेलरी. मोनोकार्पेलरी. ओके, काय म्हणायचं, मोनो, नावामध्ये लक्षात येतं मोनो मीन्स वन, कार्पेलरी मीन्स कार्पेल. समजा हे टू आहे, याला म्हणायचं बाय कार्पेलरी. काय म्हणायचं, बाय कार्पेलरी. समजा हे अनेक आहेत, मेनी कार्पेल्स आहेत, मल्टी कार्पेलरी. So name itself indicates its number. When carpel is one, monocarpellary. Carpels are two, bicarpellary. Carpels are many, more, called as multicarpellary. When carpels are fused carpels. समजा हे मल्टीकार्पेलरी आहेत आणि अनेक कार्पेल्स एकत्र जोडलेले आहेत, मग याला काय म्हणायचं, सिनकार्पस म्हणायचं. काय म्हणायचं, सिनकार्पस. सिन या शब्दाचा अर्थ आहे फ्युज्ड. कार्पेल्स आर फ्युज्ड. सच अ कंडिशन इज कॉल्ड एज सिनकार्पस. व्हेन कार्पेल्स आर फ्री कार्पेल्स असतील तर देन इट इज कॉल्ड एज एपोकार्पस. एपो मीन्स फ्री. बघा अनेक एमसीक्यू इथं आलेले आहेत, बेसिक आयडिया इथं आलेले आहे, बेसिक युनिट आलेला आहे, त्याचे वेगवेगळे पार्ट्स आपण बघितले, स्टिग्मा, स्टाईल, ओव्हरी, ओव्ह्यूल्स. एकच कार्पेल असेल तर मोनो, दोन असतील तर बाय कार्पेलरी, अनेक असतील तर मल्टी कार्पेलरी. कार्पेल्स एकत्र जोडलेले असतील, फ्युज्ड कंडिशनला असतील, सिनकार्पस म्हणायचं. कार्पेल्स वेगवेगळे असतील तर एपोकार्पस म्हणायचं. ओके, इथपर्यंतच्या कंडिशन्स कळाल्या. ओके, आता बघा हे जे बेसिक युनिट आहे हे फिमेल, याला इसेन्शियल फ्लोरल पार्ट म्हटलं जातं, इसेन्शियल फ्लोरल पोरल म्हटलं जातं. आता याच्यामध्ये आपण एक महत्वाचं स्ट्रक्चर स्टडी करणार आहे, ते म्हणजे ओव्ह्यूल. ओव्हरीच्या इनसाइडला असतं ओव्ह्यूल. हा या फिमेल फ्लावर सिस्टीमचा एक महत्वाचा पार्ट आहे ओव्ह्यूल. स्ट्रक्चर ऑफ ओव्ह्यूल लॉंग आन्सर साठी थेरीमध्ये विचारलं जातं, अनेक एमसीक्यू विचारले जातात, डायग्राम विचारले, ते खूप महत्वाचा पार्ट असतो स्ट्रक्चर ऑफ ओव्ह्यूल. आता हे जे ओव्ह्यूल आहे हे एंजियोस्पर्मिक ओव्ह्यूल असतं, हे अनाट्रोपस टाइपचं ओव्ह्यूल आहे. अनाट्रोपस ओव्ह्यूल. आता अनाट्रोपस म्हणजे काय, ओव्ह्यूलचे वेगवेगळे पार्ट्स असतात, पैकी अनाट्रोपस हे एंजियोस्पर्मिक ओव्ह्यूल असतं की जे फक्त एंजियोस्पर्म मध्ये असतं, एंजियोस्पर्म्स मध्ये असतं. म्हणजे काय, ज्या ओव्ह्यूल मध्ये ओव्ह्यूल हे उलट असतं, इन्व्हर्टेड असतं, म्हणजे हे त्याचं ओपनिंग असतं हे खालच्या बाजूला असतं, त्याचं ओपनिंगला मायक्रोफाईल म्हटलं तर हे जर डाऊनवर्ड असेल, खालच्या दिशेला असेल आणि दोनच इंटिग्युमेंट असतात तर त्या ओव्ह्यूलला म्हटलं जातं अनाट्रोपस टाइप ऑफ ओव्ह्यूल. हे एंजियोस्पर्मिक ओव्ह्यूल आहे आणि हे डाऊनवर्ड उलट असतं, म्हणजे हे जर त्याचं ओपनिंग असेल तर ते खालच्या बाजूला असतं, असं याला म्हणायचं इन्व्हर्टेड अनाट्रोपस ओव्ह्यूल.
तर या ओव्ह्यूलचे आपल्याला वेगवेगळे पार्ट्स बघायचे आहेत. बघा, सुरुवातीला हे जे ओव्ह्यूल आहे, सुरुवात आपण इथून करूया. हे ओव्ह्यूल आत मगाशी आपण बघितलं स्ट्रक्चर, स्टिग्मा, स्टाईल, ओव्हरी. हा ओव्हरीचा जो बेस असतो याला प्लासेंटा म्हटलं जातं आणि इथं हे इन्व्हर्टेड असतं ओव्ह्यूल. अशा पद्धतीने लोकेशन कळाली तुम्हाला, इनसाइड दी ओव्हरी. तर हा जो सुरुवातीचा पार्ट असतो की ओव्ह्यूलला सपोर्ट करत असतो, ओव्ह्यूलला जोडण्यासाठी मदत करतो, याला म्हटलं जातं फनिक्युलस. काय म्हटलं जातं? फनिक्युलस. किंबहुना याला फनिकल पण म्हटलं जातं. हा काय करतो, तर हा इथं कनेक्ट झालेला असतो आणि तो खाली प्लासेंटाला कनेक्ट झालेला असतो. ओव्हरीच्या इनर साइडचा पार्ट असतो, ओव्हरीच्या आतील पार्ट, याला म्हटलं जातं प्लासेंटा. सो फनिकल कनेक्ट टू दी प्लासेंटा. सो सपोर्टिव्ह पार्ट असतो. स्टॉक ऑफ दी ओव्ह्यूल असंही म्हटलं जातं. आणि ओव्ह्यूलला एक प्रॉपर पोझिशन देण्याचं काम असतं. ते पोझिशन देण्याचं काम हे फनिक्युलस करत असतं. आता हे फनिक्युलस ज्या ठिकाणी ओव्ह्यूलच्या बॉडीला कनेक्ट करतं, याला म्हणायचं हायलम. काय म्हणायचं? हायलम. हायलम हा काय आहे? कनेक्टिव्ह पॉइंट आहे. कोणामधला? समजा ही ओव्ह्यूलची बॉडी आहे आणि हा फनिक्युलस आहे, तर फनिक्युलस बॉडीला कनेक्ट करण्याचा जो कनेक्टिंग पॉइंट आहे, याला काय म्हणायचं? हायलम. आता या हायलमच्या वरती जो पार्ट असतो, हा थोडासा स्ट्रॉंग पार्ट असतो, थिक पार्ट असतो, की जो ओव्ह्यूलला मेन सपोर्ट करत असतो, याला म्हणायचं रॅफी. काय म्हणायचं? रॅफी. हा स्ट्रॉंग पार्ट आहे, थिक पार्ट असतो, सपोर्टिव्ह पार्ट आहे, तो ओव्ह्यूलला मेन सपोर्ट करण्याचं काम करत असतो. आता हे ओव्ह्यूल उलट आहे, त्यामुळे हा त्याचा बेस आहे. ओव्ह्यूलचा जो बेस असतो याला म्हणायचं छालजा. काय म्हणायचं? छालजा इज द बेस ऑफ ओव्ह्यूल. बेस वरती काय? कारण ओव्ह्यूल कसं आहे? इन्व्हर्टेड आहे. हे त्याचं ओपनिंग आहे. आता ह्या ओव्ह्यूलला जे आवरण असतात, हे दोन आवरण असतात. हे सगळ्यात बाहेरचं आवरण आहे. ह्या बाहेरच्या आवरणाचं नाव आहे आउटर इंटिग्युमेंट. आउटर इंटिग्युमेंट. आउटर इंटिग्युमेंट हे बाहेरच्या आवरणाचं नाव आहे. याच्या इनसाइडला अजून एक आवरण असतं. असे दोन आवरण असतात ओव्ह्यूलला. किती आवरण असतात? दोन. याला म्हणायचं इनर इंटिग्युमेंट. And that's why anatropous ovule is a bitegmic. bitegmic. दोन टेग्मिक असतात, याला म्हणायचं बायटेग्मिक ओव्ह्यूल. आणि म्हणून सीडला सुद्धा दोनच आवरण असतात, कारण सीड ही ओव्ह्यूल पासून तयार झाली. सगळं आउटर इंटिग्युमेंट आणि इनर इंटिग्युमेंट. हे आउटर असतं, थिक असतं, बाहेरच्या बाजूला असतं, याला म्हणायचं आउटर इंटिग्युमेंट. बाहेरचं आवरण आहे, त्याच्या आत असतं ते इनर इंटिग्युमेंट. जेव्हा हे ओव्ह्यूल मॅच्युअर होईल, याच्या इनसाइडला फर्टिलायझेशन होईल, तेव्हा ह्या बाहेरच्या आवरणापासून बीचा बाहेरचा पार्ट तयार होतो. समजा एक सीड आहे, सीडला पण दोन आवरण असतात, पैकी हे बाहेरचं आवरण असतं, हे बीचं बाहेरचं आवरण असतं, आणि याच्यापासून बीचं बाहेरचं आवरण तयार होतं, याला म्हणायचं टेस्टा. एमसीक्यू आहे, टेस्टा इज फॉर्मड फ्रॉम आउटर इंटिग्युमेंट ऑफ ओव्ह्यूल. आणि हे इनर इंटिग्युमेंट आहे, याच्यापासून तयार होतं टेग्मेन. काय तयार होतं? टेग्मेन. बीचं बाहेरचं आवरण आउटर इंटिग्युमेंट पासून तयार होतं, बीचं आतील आवरण असतं, याला टेग्मेन म्हणायचं. हे इनर इंटिग्युमेंट पासून तयार होतं आणि या दोघांना एकत्रित सीड कोट म्हटलं जातं. आणि सीड कोट म्हणजे ओव्ह्यूलच्या आवरणापासून तयार झालेलं, पण आफ्टर फर्टिलायझेशन. दोघांचे फंक्शन कळालं. आउटर इंटिग्युमेंटचं फंक्शन आहे फॉर्मेशन ऑफ टेस्टा, प्रोटेक्शन ऑफ ओव्ह्यूल. याचं फंक्शन आहे फॉर्मेशन ऑफ टेग्मेन, प्रोटेक्शन ऑफ ओव्ह्यूल. आता याचा जो ओव्ह्यूलचा जो सेंट्रल पार्ट असतो, याच्या आतील पार्ट असतो, हा सेंट्रल पार्ट आहे. ह्या सेंट्रल पार्टला म्हणायचं न्यूसेलस. काय म्हणायचं? न्यूसेलस. न्यूसेलस हा सेंट्रल पार्ट आहे. सेंट्रल पार्ट इज कॉल्ड एज न्यूसेलस. हा मात्र 2n डिप्लॉइड कंडिशनचा असतो आणि याच्यामध्ये मेनली
ज्या टिश्यू असतात याची पुढे डेव्हलपमेंट होऊन याच्यापासून फिमेल गॅमेटोफाइट तयार होत असतो. फिमेल गॅमेटोफाइट तयार कसा होणार हेही आपण डिटेल बघणार आहे. तर या न्यूसेलर सेल मधली एक पेशी असते, ती मेगास्पोर मदर सेलचं काम करते, एमएमसीचं काम करते. आणि या एमएमसी ची डेव्हलपमेंट होऊन कशी डेव्हलपमेंट होते हे आपण डिटेल बघणार आहे. ह्या एमएमसी पासून पुढे जाऊन, एमएमसी म्हणजे मेगास्पोर मदर सेल कशामधून येते, न्यूसेलस सेल मधून येते. आणि न्यूसेलस सेल मधली मेगास्पोर मदर सेल पुढे जाऊन तयार करते फिमेल गॅमेटोफाइट. फिमेल गॅमेटोफाइट कसा तयार होतो बघा फिमेल गॅमेटोफाइट. हे डेव्हलपमेंट आपण डिटेल बघणार आहे. आता जस्ट आपण त्याचं स्ट्रक्चर बघूया. हा त्याचा फिमेल गॅमेटोफाइट आहे. या फिमेल गॅमेटोफाइट मध्ये लोअर साइडला 3 पेशी असतात, त्यापैकी एक सेंट्रल लॉंग सेल असते, या 2 साइडच्या लहान पेशी असतात. 3 सेल्ड ह्या एंडच्या साइडला असतं. तर ह्या 2 पेशींना म्हणायचं सिनर्जिड्स. काय म्हणायचं, सिनर्जिड. ह्या सगळ्या हॅप्लॉइड असतात कारण इथं मियोसिस झालेलं असतं. मियोसिस. ही जी मिडल लॉंग सेल आहे, लार्ज सेल आहे, याला म्हणायचं एग सेल. काय म्हणायचं, एग सेल. ह्या दोघांना एकत्रित म्हणायचं एग ॲपॅरेटस. एग ॲपॅरेटस. तुम्हाला एमसीक्यू विचारला जातो, egg apparatus is made up of, egg apparatus is made up of 2 egg cell, 1 synergid, 2 synergids, 1 egg cell, 3 egg cell किंवा 3 synergids. करेक्ट ऑप्शन आहे 2 synergid and 1 egg cell. या साइडला 3 पेशींचा ग्रुप असतो, ह्या पण हॅप्लॉइड्स असतात. ह्या 3ही पेशींना म्हणायचं अँटीपोडल सेल्स. अँटीपोडल सेल्स. या पण सगळ्या हॅप्लॉइड्स असतात, पण ह्या 3 पेशी छालजाच्या साइडला असतात, म्हणजे बेसच्या साइडला असतात. आणि सेंटरला एक सेल असते. ऍक्च्युली तर 2 पेशी एकत्र येऊनच पेशी तयार झालेल्या असतात. याला म्हटलं जातं सेकंडरी न्यूक्लियस किंवा पोलर न्यूक्लियस. सेकंडरी न्यूक्लियस किंवा पोलर पण म्हटलं जातं. पोलर का म्हणायचं, तर या पोल कडून एक केंद्रक इथं येतं, या पोल कडून एक येतं, आणि इथं मात्र हे 2 केंद्रकाचं मिळून तयार होतं. याला सेकंडरी न्यूक्लियस किंवा पोलर न्यूक्लियस म्हटलं जातं. आणि हे जे इनर स्ट्रक्चर आहे याला म्हणायचं फिमेल गॅमेटोफाइट किंवा एम्ब्रियोनिक सॅक. तो काय कसा तयार होतोय आपण डिटेल बघणार आहे. आणि सगळ्यात शेवटचं हे जे डाऊनवर्ड ओपनिंग आहे याला म्हणायचं मायक्रोपाइल. काय म्हणायचं, मायक्रोपाइल. सो ओपनिंग ऑफ ओव्ह्यूल इज कॉल्ड एज मायक्रोफाइल. आणि हे मात्र खालच्या दिशेला असतं. ज्या ओव्ह्यूलचं ओपनिंग डाऊनवर्ड असतं अशा ओव्ह्यूलला म्हणायचं अनाट्रोपस ओव्ह्यूल. काय म्हणायचं, अनाट्रोपस ओव्ह्यूल. आता ही जी डेव्हलपमेंट झालेली आहे, या जो मिडल पार्ट असतो सेंट्रल पार्टला म्हणायचं एम्ब्रियो सॅक किंवा मेल गॅमेटोफाइट. हा मेल गॅमेटोफाइट असतो, हा याला असंही म्हटलं जातं मोनोस्पोरिक. काय म्हटलं जातं, मोनोस्पोरिक. मोनोस्पोरिक. मोनोस्पोरिक का म्हणायचं मोनोस्पोरिक, बिकॉज इट इज फॉर्मड फ्रॉम सिंगल मेगास्पोर. 1 मेगास्पोर पासून तो तयार झालेला असतो. मेगास्पोर. याला असंही म्हटलं जातं एंडोस्पोरिक. एंडोस्पोरिक. आता एंडोस्पोरिक का म्हणायचं, कारण हा जो मेगास्पोर असतो त्या मेगास्पोरच्या आतील साइडला डेव्हलपमेंट होते इनसाइड मेगास्पोर. इनसाइड मेगास्पोर म्हणून याला म्हणायचं एंडोस्पोरिक. ओव्ह्यूलचं स्ट्रक्चर आहे बायटेगमिक, कारण 2 इंटिग्युमेंट्स आहेत. इन्व्हर्टेड ओव्ह्यूल आहे, याला म्हणायचं अनाट्रोपस ओव्ह्यूल. सो दिस इज द स्ट्रक्चर ऑफ एंजियोस्पर्मिक ओव्ह्यूल. यालाच म्हणायचं अनाट्रोपस टाइप ऑफ ओव्ह्यूल. थँक्यू.